दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना परभणीमध्ये समोर आली. परभणीतल्या सेलू तालुक्यातील ही घटना आहे. घरामध्ये गळफास लावून या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार परभणीच्या सेलू तालुक्यातील हिस्सी येथे ही घटना घडली. हिस्सी गावामध्ये राहणारा वैभव रामप्रसाद गात वय वर्ष 33 या शेतकऱ्याने आत्महत्या केली. वैभव यांच्याकडे 3 एकर शेती असून या शेतीवर ते उदरनिर्वाह करत होते. शेतीसाठी त्यांनी देऊळगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रामधून 1 लाखांचं कर्ज घेतलं होतं. दरम्यान नापिकी, दुष्काळ यामुळे शेतातून काहीच उत्पन्न निघत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला. हे कर्ज कसे फेडावे यांच्या चिंतेत ते होते, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून वैभव गात या शेतकऱ्याने गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. वैभव गात यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात येताच त्यांच्या आईने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. वैभव गात यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे गात कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.